नमस्कार, मी प्रवीण ऐरे. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचे लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो. लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात महत्त्वाची मोठी आणखीन अपडेट आलेली आहे. आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्रामधील तमाम लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची मोठी अपडेट मी तुम्हाला सांगणार आहे. आज जेवढे अपडेट आलेले आहेत त्या सर्व अपडेट तुम्हाला मी एकाच व्हिडिओमध्ये प्रोव्हाइड करणार आहे. तर हा व्हिडिओ सर्व माता भगिनींसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे आणि संपूर्ण माहिती अगदी गावरान भाषेमध्ये तुम्हाला मी समजून सांगणार आहे. म्हणून हा व्हिडिओ संपूर्ण माता भगिनींसाठी, संपूर्ण लाडक्या बहिणींसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. आतापर्यंत तुम्हाला आणखीन 9 हप्ते मिळाले आहेत. 9 हप्त्याची रक्कम 13,500 रुपये तुमच्या अकाउंटवर जमा झालेले आहेत. तुम्हाला हे पैसेसुद्धा मिळाले आहेत. आता पुढचा जो हप्ता आहे तो 10वा हप्ता आहे आणि 10व्या हप्त्याच्या आणखीन पैसे कधी मिळतील हा प्रश्न महिलांच्या मनामध्ये होता आणि 10वा हप्ता कधी जमा होईल हाच प्रश्न महिला खूप दिवसांपासून विचारत होतात. माझ्या लाडक्या बहिणी हाच प्रश्न खूप दिवसांपासून मला विचारत आहे की सर आमचे पैसे कधी होतील, सर 10वा हप्ता कधी जमा होणार आहे, सर लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता कधी मिळणार आहे. असंख्य असे प्रश्न महिला विचारत होते. तर त्याचं आन्सर, त्याचं जे उत्तर आहे ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर खूप महत्त्वाचा असणार हा व्हिडिओ. आवर्जून शेवटपर्यंत नक्की तुम्हाला बघायचं आहे. तत्पूर्वी महाराष्ट्रामधील तमाम लाडक्या बहिणींनी व्हिडिओ लाईक करून द्यायचे, कारण तुम्हाला तर मिळणार नाही. ज्या माता भगिनींनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अशा सर्व माता भगिनींनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे, कारण तुम्हाला ह्या चॅनलवरती लाडकी बहीण योजनेबाबत सर्व अपडेट फ्रीमध्ये मिळत असतात. म्हणून सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. त्याचबरोबर तुम्ही जर आपल्याला या ठिकाणी टेलिग्राम चॅनल जॉईन झालं नसेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली, त्या लिंकला क्लिक करून जॉईन होऊ शकता. त्याचबरोबर या व्हिडिओला तुमचे जे काही बहिणी असतील, तुमचे शेजारी पाजारी ज्या काही महिला असतील त्यांच्यापर्यंत आवर्जून शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा लाडकी बहीण योजनेबाबत ही अपडेट कळेल आणि एप्रिलचा हप्ता कधी मिळणार याची माहिती त्यांनासुद्धा कळू शकेल. म्हणून आवर्जून या व्हिडिओला त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करायचं आहे. तर संपूर्ण माहिती आपण आता ठिकाणी पुराव्यासहित बघणार आहोत. पण त्या अगोदर तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे, त्याचं उत्तर सर्वांनी कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवायचं आहे. त्या प्रश्न असा आहे की मार्च महिन्याच्या ठिकाणी तुम्हाला पैसे मिळाले की नाही, कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवा. जर का तुम्हाला मार्च महिन्याचे 1500 रुपये मिळाले असेल तर लिहून पाठवा की हो सर मला मार्च महिन्याचे 1500 रुपये मिळाले. आणि जर का तुम्हाला मार्च महिन्याचे 1500 रुपये मिळाले नसेल तर लिहून पाठवा की नाही सर मला मार्च महिन्याच्या ठिकाणी पैसे मिळाले नाही आहे. जेणेकरून मार्च महिना प्लस एप्रिल महिना असे दोघी मिळून तुमचे 3000 रुपये मी एप्रिल महिन्याच्या ठिकाणी पाठवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. म्हणजे ज्या महिलांना मार्चचे पैसे मिळाले त्यांना एप्रिलचे 1500 रुपये मिळतील आणि ज्या महिलांना मार्चचे 1500 रुपये मिळाले नाही आहे त्यांना मार्चचे 1500 प्लस एप्रिलचे 1500 असे टोटल किती मिळणार आहे, 3000 रुपये त्यांना ठिकाणी पाठवले जातील. म्हणून ज्या महिलांना मिळाले नसेल त्यांनी लिहून पाठवा की नाही सर मला 1500 रुपये मिळाले नाही आहे. आता पुराव्यासहित आपण संपूर्ण माहिती बघूयात. तर बघा आपण या ठिकाणी आलो आहे प्रूफमध्ये संपूर्ण माहिती बघण्यासाठी. आज जेवढ्या लेटेस्ट अपडेट आल्या आहेत सर्व बातम्या तुम्हाला मी सांगणार आहे. बघा महाराष्ट्रामधील महायुती सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेने महिलांमध्ये मोठी लोकप्रियता मिळवली आहे. कारण तुम्ही जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये ही योजना खूप या ठिकाणी प्रख्यात आहे आणि ह्या योजनेमुळे महाराष्ट्रामधील तमाम माता भगिनींना खूप मोठा फायदा होतो आहे. कारण त्यांना दर महिन्याला 1500 रुपये थेट त्यांच्या बँक अकाउंटमध्ये जमा होत आहेत. त्यामुळे खूप साऱ्या महिलांना याचा फायदा होत आहे. तर त्यामुळे खूप साऱ्या महिला या पैशाचा चांगला उपयोग करत आहे. काही महिला घर खर्चासाठी उपयोग करत आहे, काही महिला मुलांच्या शिक्षणासाठी, काही महिला यामधून बिझनेस करत आहे, काही महिला बचत करत आहे. तर यामुळे भरपूर महिलांना फायदा होत आहे. तुम्ही ह्या पैशाचा उपयोग कशासाठी करतायत, मुलांच्या शिक्षणासाठी करतायत की घर खर्चासाठी करतायत की बिझनेससाठी करतायत की बचतसाठी करतायत, तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहून पाठवा. जेणेकरून पुढील सुद्धा तुमचे हप्ते तुम्हाला वेळेवर प्रोव्हाइड केले जातील, वेळेवर तुम्हाला पाठवले जातील. म्हणून सर्वांनी कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवा की तुम्ही ह्या पैशाचा उपयोग कशासाठी करता आहे. पुढे बघा, या योजनेअंतर्गत आतापर्यंत 9 हप्ते वितरित झाले असून आता एप्रिल महिन्याचा 10वा हप्त्याची प्रतीक्षा लाडक्या बहिणींना लागलेली आहे. म्हणजे जर तुम्ही बघितलं तर जवळजवळ 9 हप्ते तुम्हाला ठिकाणी मिळाले. किती? आतापर्यंत 9 हप्ते मिळाले आणि 9 हप्त्याची रक्कम किती आहे, 13,500 रुपये तुम्हाला ठिकाणी मिळाले. आता पुढील जो काही हप्ता असणार तो एप्रिलचा हप्ता आहे आणि तो 10वा हप्ता आहे. त्याची तुम्हाला ठिकाणी रक्कम आता प्रोव्हाइड केली जाईल. त्याची रक्कम तुम्हाला पाठवली जाईल 1500 रुपये. ठीक आहे. पुढे बघा, जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून 8 मार्च रोजी फेब्रुवारी आणि मार्च या 2 महिन्यांचे लाभ महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले होते. म्हणजे जर तुम्ही बघितलं फेब्रुवारीचे 1500 रुपये किती होते, फेब्रुवारीचे 1500 रुपये होते आणि मार्च या ठिकाणी 1500 रुपये होते. असे टोटल तुम्हाला ठिकाणी 3000 रुपये एकाच वेळी जमा केले गेले होते तुमच्या अकाउंटवरती. म्हणजेच 2 महिन्याचे पैसे तुम्हाला ठिकाणी मिळाले होते. नंतर आता एप्रिलचा हप्ता 30 एप्रिल 2025 रोजी म्हणजेच अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर जमा होणार आहे असं ठिकाणी सांगण्यात आलं आहे. तर बघा आत्ताची घडीची सर्वात मोठी अपडेट आहे. तुम्हाला जी प्रतीक्षा आहे त्याच्या ठिकाणी माहिती समोर आली की एप्रिलचा हप्ता कधी मिळेल, एप्रिलचे पैसे कधी मिळतील त्याची या ठिकाणी मित्रांनो डेट तुम्हाला समजलेली आहे. आता एप्रिलचा जो हप्ता आहे तो हप्ता या ठिकाणी 30 एप्रिल 2025 अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर जमा होणार आहे. विशेष म्हणजे यंदा लाभार्थ्यांची संख्या वाढणार की घटणार याकडे
सर्वांचे लक्ष लागलेले आहे, कारण भरपूर महिला अपात्र होणार आहेत. योजनेच्या निकषात न बसणाऱ्या महिलांच्या अर्जांची तपासणी सुरू असून त्यामुळे लाभार्थ्यांच्या संख्येमध्ये बदल होण्याची शक्यता आहे, कारण की भरपूर महिला या ठिकाणी अपात्र होतील. भरपूर महिलांना एप्रिलचे 1500 रुपये मिळणार नाही आहे. जर का तुम्हालाही वाटत असेल की तुम्हाला 1500 रुपये हवे असतील तर फक्त एकच प्रश्न लिहून पाठवा, एकच प्रश्नाचे उत्तर लिहून पाठवा की तुम्हाला मार्चचे पैसे मिळाले की नाही. जर का तुम्हाला मार्चचे पैसे मिळाले असतील तर एप्रिलचे सुद्धा मिळतील. जर का मार्चचे पैसे मिळाले नसतील तर एप्रिलचे पैसे मिळण्याचे चान्सेस कमी असतील. ठीक आहे, तर लिहून पाठवा की सर मला मार्चच्या ठिकाणी पैसे मिळाले नाही आहे, जेणेकरून मार्चचे 1500 प्लसमध्ये एप्रिलचे 1500 असे तुम्हाला टोटल 3000 रुपये पाठवण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. ठीक आहे, पुढे बघा, आत्तापर्यंतचे लाभार्थी किती आहेत. ह्या योजनेद्वारे जवळजवळ 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जातात. जुलै 2024 ते मार्च 2025 या कालावधीमध्ये 9 हप्त्यांद्वारे प्रत्येक लाभार्थीला 13,500 रुपये मिळाले आहेत. एकूण 2,53,00,000 महिलांना ह्या योजनेचा लाभ मिळत असून आतापर्यंत तुम्ही जर बघितलं 33,232 कोटी रुपये खर्च झालेले आहेत. आणि यानंतर तुम्हाला पुढचे जे हप्ते मिळणार आहेत त्या हप्त्यांसाठी जर तुम्ही बघितलं तर 36,000 कोटींच्या ठिकाणी तरतूद करण्यात आलेली आहे. म्हणजेच काय, तर अजून तरतूद झालेली आहे. 36,000 कोटींची रक्कम अजून साईडला काढलेली आहे. तुमच्या हप्त्यांसाठी तुम्हाला दरमहा पैसे मिळत जातील. 2025-26 या आर्थिक वर्षासाठी ह्या योजनेसाठी 36,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. मात्र लाभार्थींची संख्या सातत्याने बदलत आहे, कारण 65 वर्ष पूर्ण करणाऱ्या महिलांचा लाभ बंद होतो आणि नवीन अर्जांची तपासणी सुरू आहे. आतापर्यंत 11 लाख महिलांचे अर्ज पात्र ठरले असून प्रत्येक जिल्ह्यामध्ये महिला व बाल विकास विभागाकडून कसून तपासणी केली जात आहे. अर्जांची छाननी सुरू आहे, त्यामुळे भरपूर महिला या ठिकाणी अपात्र होत आहेत. बघा, अर्जाची छाननी सुरू. लाडकी बहीण योजनेला पुढे नेणे हे सरकारसमोरील मोठे आव्हान आहे. निकषात न बसणाऱ्या अर्जांची छाननी सुरू असून यंदा किती महिलांच्या खात्यामध्ये रक्कम जमा होणार हे या तपासणीच्या निकालावर अवलंबून आहे. काही महिलांनी स्वतःहून लाभ नको असा अर्ज दिले आहेत, तर काहींचे अर्ज निकषामुळे बाद होत आहेत. या प्रक्रियेमुळे लाभार्थींची संख्या कमी होण्याची शक्यता आहे. तरीही सरकारने सर्व पात्र महिलांना लाभ देण्यासाठी कटिबद्ध असल्याचं सांगितलेलं आहे. म्हणजे सर्वच महिलांना मी वेळेवर पैसे पाठवू असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर यामुळे भरपूर महिलांना ठिकाणी फायदा होतो आहे, कारण भरपूर महिलांना ठिकाणी पैसे वेळेवर मिळत आहेत. पण अजूनही अशा काही महिला आहे की ज्यांना लाभ मिळत नाही आहे. आणि दुसरी गोष्ट, ज्या महिलांना आत्तापर्यंत 13,500 रुपये मिळाले त्यांचे पैसे जमा होणार नाही आहे. त्यांना जे पैसे मिळाले ते पैसे त्यांचेच आहे. आता पुढील जर का हप्ते त्यांना मिळाले नाही, त्याचं कारण एक असू शकतं की ते निकषामध्ये बसत नाही. मग निकष कोणकोणते, तर 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न तुमचं असणं आवश्यक आहे. तुमच्याकडे कोणतीही 4 चाकी गाडी नसावी. प्लसमध्ये तुम्हाला या ठिकाणी जर तुम्ही बघितलं, ज्या महिला खरोखर पात्र आहेत त्याच महिलांना हे पैसे दिले जात आहे. त्यामुळे अर्जांची छाननी सुरू आहे. आणि छानण्याअंती जर का तुम्ही निकषात बसत नसाल तर तुम्हाला निकषात बसल्यामुळे तुम्हाला अपात्र ठरवलं जाईल. आणि अपात्र जर का तुम्ही झाला तर तुम्हाला पुढे कोणतेही हप्ते मिळणार नाही, तुम्हाला कोणतेही पैसे मिळणार नाही, कारण तुम्ही या निकषामध्ये बसत नाही ह्या योजनेच्या. त्यामुळे तुम्ही अपात्र ठरवले जाणार आहात. ठीक आहे, म्हणून सर्व महिलांनी लिहून पाठवा की तुम्हाला मार्च महिन्याचे 1500 मिळाले की नाही. व्हिडिओ आवडला असेल अशी अपेक्षा करतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.